शेतकऱ्यांसाठी असतो ऋषांक चव्हाण यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या दिमागदार थाटामाटात संपन्न. दिग्गज मान्यवरांची होती मोठी उपस्थिती, तर हजारो नागरिकांनी लावली होती हजेरी. डोणगाव अर्बनचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण यांचा अभिष्ट चिंतन सोहळा व वास्तुपूजन सोहळा हा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय. या सोहळ्याला हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती, तर ऋषांक चव्हाणांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी सत्कार व शुभेच्छा दिल्या. यामध्ये अनेक दिग्गज मान्यवर यांची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती होती, तर गावातील नागरिकांची सुद्धा मोठी उपस्थिती होती त्या ठिकाणी दिसून आली. बघूया हा सोहळा कशा प्रकारे झाला आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो. आज अतिशय चांगला कार्यक्रम, डोणगावच्या विकासामध्ये, डोणगावच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तरुण तडफदार शेतकरी नेते, ज्यांनी जिल्ह्याला निवडणूक काय असते हे दाखवून दिलं. निवडणुकीचा परिणाम काही येऊ, परंतु निवडणूक कशी खेळल्या जाते, निवडणूक कशी खेळावी हे ज्यांनी दाखवून दिलं, असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे नेते आणि ऋषांक चव्हाणचे अतिशय जवळचे रविकांत भाऊ तुपकर आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. आज ऋषांक चव्हाणचा वाढदिवस, त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो भावी आयुष्याकरता. ऋषांक, आजचा कार्यक्रम माझ्या आयुष्यात आठवणीत राहील मला. मी वेळेचा पक्का आहे. 6:30 वाजता तुझा मला फोन आला, काका कार्यक्रम सुरू झाला या. मी मोटरसायकलवर बसलो आणि इथे आलो. मी 7च्या आधी ऋषांक जेवण करत असतो. 5 मिनिटात मी जेवायला बसणार होतो, न जेवता इथे आलो आणि 7 नंतर मी तोंडात पाणी घेत नाही. आज मला उपवास करावा लागणार आणि म्हणून आजचा तुझा कार्यक्रम हा नक्की माझ्या कायम स्मरणात राहील. चांगली गोष्ट आहे. रवी भाऊ आणि सर्व मंडळी, ऋषांक चव्हाणने ताकदीनं जे काम केलं, एक अर्बन क्रेडिट सोसायटीचं, आणि त्या क्रेडिट सोसायटीसाठी ती जी नवीन बिल्डिंग बांधली याचं आज त्यांनी पूजन केलं. याच्यातही त्यांना खूप खूप शुभेच्छा. मी तर म्हणतो ऋषांक, आमच्याही काहीतरी नशिबात येऊ दे बाबा अशी बिल्डिंग बांधण्याचं. काय थोडंसं आम्हाला कसं तरी वाटतं की इतक्या कमी वेळात इतकी मोठी बिल्डिंग बांधली. कदाचित हे जे पुण्याहून आले औद्योगिक क्षेत्रातले, यांचा हातभार लागला असेल एखाद्या वेळेला. रविकांत भाऊनं काहीतरी गुरुमंत्र सांगितला असेल, तोही हातभार लागू शकतो. तर मला तरी वाटतं की तुमच्यासोबत काहीतरी दिवस राहिलं पाहिजे या गुरुमंत्रासाठी, बाकी नाही. काही असो, चांगली गोष्ट आहे. फक्त एकच गोष्ट, की जी गोष्ट मिळवली ती गोष्ट टिकवण्याकरता संयमाची खूप आवश्यकता आहे. संयम असल्याशिवाय विकास टिकू नाही शकत. एखादी अंगार लागली ती मोठी झाली तितक्याच लवकर विझते. पण गॅसवर जर लहान गॅसवर तूप ठेवलं तर त्याच्यावर साय जास्त येते. तसं ऋषांक, आता या बँकेचा इतिहास हा निश्चितच उज्ज्वल आहे आणि आम्ही मनोकामना करतो की तुझं आयुष्य अतिशय उज्ज्वल
सुखसमाधानाचं निरोगी आणि सर्व संपन्न जावो, त्याचप्रमाणे ही जी क्रेडिट सोसायटी आहे हिची भरभराट हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि हे जे प्रेम आहे आपल्याबद्दल आणि रविकांत भाऊबद्दल खरोखर वाखाणण्यासारखं प्रेम आहे, याच्यातही वाढ हो अशी अपेक्षा करतो। आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन सर्वांना नमस्कार करतो, माझे 2 शब्द संपवतो। अत्यंत प्रांजल, अत्यंत नितड़ सिखाती है और तेरे बयान की 27 हमारे बस में कहा, तेरी जुबान हमें बोलना सिखाती है। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रविकांतजी तुपकर यांना विनंती करतो त्यांनी माईक वर यावं आणि आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते, आजच्या पतसंस्थेच्या या स्थानांतरण सोहळ्याच्या निमित्तानं आणि या पतसंस्थेचे अध्यक्ष आपले सगळ्यांचे मित्र मान्य रुशांगी चव्हाण यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं या भरगच्च अशा कार्यक्रमाला या विचार मंचावर उपस्थित असलेले, वातावरण तापलेलं आहे, तसंही तापलेलं होतंच, ते काय अजून थंड व्हायला तयार नाही, त्यामुळे मी काही तुमचा जास्त जीव घेणार नाही। आता जो घेतला तो घेतला, हा ज्याचा घेतला त्याचा घेतला म्हणतात। तर म्हणजे सुबोध काकांनी अतिशय कमी शब्दामध्ये फार मार्मिक भाषण आणि सूचनावजा सल्ला सुद्धा या ठिकाणी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना दिला। या ठिकाणी हा जो ग्रुप अकोल्याहून आलेला आहे ही सगळी अंध मंडळी आहे, पण यांचा ऑर्केस्ट्रा आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, लक्षात घ्या। पण अशी प्रतिभावान मंडळी समाजामध्ये जी असते यांना जपण्याचं सांभाळण्याचं काम आपण कायम केलं पाहिजे। हे अकोल्याहून या कार्यक्रमाला आले, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, या कार्यक्रमाचं निवेदन करण्यासाठी ज्यांनी वेळ दिला ते महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, विचारवंत, लेखक, निवेदक सन्माननीय अजिमजी नवाज राही यांचंही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आता विचार मंचाच्या खाली सुद्धा खूप तोलामोलाची मंडळी बसलेली आहे, पण वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळं मी आता सगळ्यांची नावं घेणार नाही। पुण्यावरनं बिराजदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ते सुद्धा अपंग आहेत, परंतु पुण्यावरनं रुशांग भाऊच्या प्रेमापोटी इथं आले। एखादी मी मागच्या भाषणामध्ये बोललो होतो या बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने की मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, मी 22 वर्षामध्ये प्रचंड प्रवास केला या सगळ्या भागामध्ये। तर तिकडचा आणि इकडचा बेसिक फरक काय आहे, तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांनी जरी एखादी संस्था आणली तर सगळं गाव त्याचं स्वागत करतं, आणि इकडे संस्था उभी व्हायच्या आत कशी मोडल याच्यासाठी सगळे प्रयत्न करतात। हा बेसिक त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक आहे, लक्षात ठेवा। एखादी संस्था आपल्या राजकीय विरोधकांनी जरी आणली तरी त्याचा फायदा गावासाठी झाला पाहिजे ही उदात्त भावना मनामध्ये ठेवून, राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाने या गोष्टीला सहकार्य केलं पाहिजे। आपल्या भागातल्या लोकांनी दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे, आपल्या भागातल्या मंडळींनी चष्मा बदलणं खूप गरजेचं आहे। आपला प्रॉब्लेम काय आहे, आपलं वाटोळं झालं तर चालतं, पण दुसऱ्याचं चांगलं नाही झालं पाहिजे। ती कुठली तरी मराठीमध्ये म्हण आहे, ते सवत रणकी झाली पाहिजे का नाही असं काहीतरी आहे ते। ही मानसिकता बदलणं खूप गरजेची आहे। आज डोणगाव अर्बन बँक ही डोणगावातून सुरू झाली, अशाच पद्धतीने 25-30 वर्षापूर्वी डोंगर खंडाळ्यातून बुलढाणा अर्बन सुरू झाली होती। आज बुलढाणा अर्बननं बुलढाणा जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, तर संबंध आशिया खंड काबीज केला आणि आशिया खंडातली सगळ्यात मोठी पतसंस्था आज बुलढाणा अर्बन म्हणून पुढे आली। अशी डोंगर खंडाळ्यातून
काका 25-30 वर्ष झाले असतील, 30 एक वर्ष, फार फार तर जास्त नाही झाले. आणि भाईजींचं शिक्षण किती आहे? 10वी फेल आहे का पास आहे? 10वा वर्ग असं घेतलं. शिक्षणालाच माणसं मोठी होतात हे डोक्यातून काढून टाका. एखाद्या कामामध्ये जर का सातत्य असलं, हेतू स्वच्छ असला, काम प्रामाणिक असलं, तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. फक्त काम तुमचं प्रामाणिक पाहिजे, हेतू तुमचा स्वच्छ पाहिजे, समाज तुमच्यासाठी पैसे लावतो. माझ्या इतक्याचं ज्वलंत उदाहरण कोणीच नाही. मी निवडणूक लढलो, माझ्याकडे कुठे पैसे होते? काकाने सांगितलं निवडणूक कशी लढावी. काही पैसे नव्हते, लोकांनी माझ्यासाठी भरभरून पैसे लावले, लोकांनी मदत केली, म्हणून इथपर्यंतचा टप्पा माझ्यासारखा छोटा माणूस पार करू शकला. तसंच या बँकेचं पण आहे. आता आपल्या डोक्यात एखादी बँक उघडली की आपल्या डोक्यात एकच असतं, या राजू वर या. एखादी बँक किंवा पतसंस्था उघडली की आपल्या डोक्यात एकच असतं की आपल्याला कर्ज भेटेल का. पण कर्ज भेटण्याच्या नादामध्ये ती बँक बुडली नाही पाहिजे याची काळजी घेण्याचं काम सुद्धा आपल्यालाच करायचं. लक्षात ठेवा. कारण ती बँक कशाच्या भरोशावर आहे? ही डिपॉझिटच्या भरोशावर. आपण जर 1 लाखाचं कर्ज घेत असू तर आपल्याकडे जेव्हा 4 पैसे येतील तेव्हा त्या बँकेत डिपॉझिट करणं हे सुद्धा आपलं काम आहे. पण लोक असे हुशार आहे, कर्ज एका बँकेतून घेतात आणि डिपॉझिट दुसऱ्या बँकेत करतात. त्याला वाटतं आमचं डिपॉझिट कापून घेते काय. ज्या माणसाने तुम्हाला अडचणीच्या काळात मदत केली त्या माणसाबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे. जेव्हा तुमचा चांगला काळ येतो तेव्हा सगळेच लोक तुमचे सत्कार करत असतात. लक्षात घ्या. पण पडत्या काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये जी माणसं मदत करत असतात त्यांना माणसाने आयुष्यभर विसरलं नाही पाहिजे, या मताचा मी आहे. आम्ही जेव्हा आंदोलनं करायचो, चळवळी करायचो, आता तुम्ही तर खूप केली, म्हणजे तुम्ही तर किती 4 दशकं गाजवली असतील, 5 दशकं. पण अलीकडच्या 2 दशकामध्ये नवीन पिढीमध्ये जेव्हा आम्ही चळवळीने आंदोलन करायचो तेव्हा लोक आम्हाला सुरुवातीच्या काळात हसत होते, नावं ठेवत होते. याचं काही खरं नाही. पोरं घेऊन जातात, तोडफोड करतात, मारझोड करतात, भानगडी करतात असं बोलायचे. पण 2014 साली जेव्हा मला लाल दिवा मिळाला, जे लोक मला नावं ठेवत होते ते सत्कार करायला सगळ्यात पुढे होते, हार घेऊन पुढे होते. आणि मला वरतून ते म्हणतही होते की आम्हाला माहित होतं रविकांत भाऊ तुम्हाला लाल दिवा मिळणार आहे, कारण तुमचं संघर्ष लय मोठा आहे. लोक यशाचे सोबती असतात, अपयशाला सोबती नसतो. अपयशाला बाप नसतो. अपयशाचा बाप होण्याची क्षमता ज्या माणसामध्ये असते तो कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो, या मताचा मी आहे. म्हणून अडचणीच्या काळामध्ये एखादा माणूस नव्याने एखादं दुकान टाकत असेल, एखाद्याने नवी चहाची टपरी टाकली, कटिंगचं दुकान टाकलं, कुठली एखादी गोष्ट सुरू केली तर त्याला मदत करा, त्याला नावं ठेवू नका. तो वेल एस्टॅब्लिश झाल्यावर भले त्याला मदत करू नका, पण सुरुवात जेव्हा एखादा माणूस करतो त्याच्या पाठीशी चांगल्या लोकांनी राहिलंच पाहिजे, या मताचा मी आहे. मग मोठं झाल्यावर तर सगळा समाज सत्कार करायला येतो, मग तर लाईन लागत असते हार घेऊन. पण अडचणीच्या काळातल्या लोकांना सांभाळलं पाहिजे. एक फिलॉसॉफर असं म्हणतो, काळजीपूर्वक आहे का, सामान्य माणसाच्या दृष्टीने मृत्यू हा आयुष्याचा शेवट आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने मृत्यू हा आयुष्याचा शेवट आहे, पण हे खरं नाही. मग खरं काय आहे? तुमच्यातली प्रतिभा, तुमच्यातली क्षमता, तुमच्यातलं अंगभूत कौशल्य याचा वापर न होणं अथवा याचा वापर न करणं, ते गंजत ठेवणं, हे मृत्यूपेक्षा सुद्धा भयानक आहे. लक्षात ठेवा. डिप्रेशन नावाचा प्रकार काय असतो? मग माझ्यामध्ये एवढी क्षमता असून समाज माझा त्याचा उपयोग करून घेत नाही, किंवा मला एखादं व्यासपीठ मिळत नाही, म्हणून एखाद्या माणसाला डिप्रेशन येतं. लक्षात घ्या. मी इतका चांगला माणूस आहे पण माझं कोणी ऐकतच नाही. तुमच्यामध्ये ज्या काही क्षमता, प्रतिभा असतील त्याचा वापर समाजासाठी झाला पाहिजे, तुमच्या हुशारीचा वापर लोकांसाठी झाला पाहिजे, म्हणजे तरच तुमच्या आयुष्याला काही अर्थ उठतो, या मताचा मी आहे. असं ऋषांक चव्हाण आणि डॉक्टर टाले किंवा यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ही जी काय पतसंस्था उभी करण्याची हिंमत केली, प्रत्यक्ष ज्या लोकांनी ही संस्था उभी करण्यासाठी सहकार्य केलं, या लोकांना पाठबळ द्या, त्यांच्या पाठीशी उभा राहा. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत, अशा संस्था पुन्हा पुन्हा उभ्या राहत नाहीत. लक्षात घ्या. त्यामुळे पाय खेचण्यापेक्षा
पाठबळ देण्याचं काम करा. नसल पाठबळ देत आहेत तर किमान बोटं घालायचे धंदे बंद करा अशी माझी विनंती आहे. गाड्या करायचा कार्यक्रम बंद केला पाहिजे. काही लोकांना दिवसभर उद्योग असतो. आता मी ज्या लोकांना आयुष्यात कधी भेटलो बी नाही ते म्हणते तुम्हाला माहिती आहे का रविकांत तुपकर काय, मला त्याला पाहिलं नाही, मी त्याला पाहिलं नाही. पण सांगायचं तात्पर्य असं की निगेटिव्ह गोष्टी डोक्यातनं काढल्या पाहिजे. ऋषांक चव्हाणच नाही, या परिसरामध्ये जो जो कोणी चांगलं काम करत असेल त्याच्या पाठीशी पक्षविरहित लोकांनी उभं राहिलं पाहिजे. या मताचा मी याचा फायदा तुमच्या गावाला होणार आहे, याचा फायदा तुमच्या परिसराला होणार आहे. अडचणीच्या काळामध्ये ती पतसंस्था तुमच्या मदतीला धावून येणार आहे. आज बुलढाणा अर्बन अशी सुरू झाली एका खोलीतून. आज महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम साखर कारखान्यांना बुलढाणा अर्बनचं कर्ज आहे. साखर कारखाने बुलढाणा अर्बनच्या भरोशावर उभे राहिले पश्चिम महाराष्ट्रातले, अशी सध्याची परिस्थिती. त्यामुळं अशा ज्या काही संस्था असतील सहकारामध्ये काम करणाऱ्या या संस्थांना बळ द्या, या संस्थांना ताकद द्या. हुकला असेल चुकला असेल, नवीन पोर आहेत, हुकला असेल चुकला असेल हक्काने समजून सांगा. त्यांचा कान धरण्याची अधिकार तुम्हाला सगळ्यांना आहे. हुकलं चुकलं त्यांना सांगा, चांगला मार्ग त्यांना दाखवा. नवीन आहेत, सहकारातला अनुभव थोडा कमी पडतो, पण ज्यांना ज्या ज्या लोकांना या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्यांनी या तरुण पोरांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या मताचा मी आहे. म्हणून आज मला आनंद आहे, ही बिल्डिंग या ठिकाणी उभी राहिली. या पतसंस्थेच्या मालकीची बिल्डिंग या ठिकाणी होते आहे. भारतीय विद्यापीठ जे पतंगराव कदमांचं विद्यापीठ आहे ते सुद्धा एका छोट्याशा खोलीतूनच विद्यापीठ चालू झालं होतं पतंगराव कदमांचं. आणि बघता बघता आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये भारतीय विद्यापीठाचं फार मोठं नाव त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं हा डोणगाव अर्बनचा विस्तार हा डोणगाव आणि मेहकर परिसरापुरता मर्यादित न ठेवता बुलढाणा जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये डोणगावचं नाव डोणगाव अर्बनच्या माध्यमातून दिमाखानं झळकलं पाहिजे. या शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून मला यांना द्यायच्या. आज कुठेही महाराष्ट्रात आपण गेलो, बुलढाणा अर्बनचा बोर्ड दिसला की आपली छाती फुगून येते. अरे ही आमच्या गावची बँक आहे, ही आमच्या बुलढाण्याची बँक आहे, आपली छाती फुगून येते. तसं डोणगाव अर्बनचं नाव ही शाखा महाराष्ट्रात कुठेही दिसली तर आपल्या डोणगावकरांचीच नाही तर बुलढाणा जिल्ह्याची मान उंचावली गेली पाहिजे. अशा पद्धतीचं भावना आज माझ्या मनामध्ये या ठिकाणी आहे. मी ऋषांक चव्हाण आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगेल, काकांनी तुम्हाला सल्ला दिला, सुबोध सावजी काकांनी, बरोबर आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये संयम आणि शांतता खूप महत्वाची आहे. संयम आणि शांतता ठेवून मी नेहमी माझ्या सहकाऱ्यांना सांगत असतो. मी पण सुरुवातीला असाच आक्रमक होतो, मला काही सहन व्हायचं नाही. मला कोण विरोधात बोलला की मी ठोकूनच काढायचो डायरेक्ट रस्त्यावर. पण जबाबदाऱ्या वाढत गेल्या की माणूस बदलत जातो. म्हणून मी माझ्या सहकार्याला नेहमी सांगतो की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असली पाहिजे. आणि गरज पडली तर मग आपल्याला तर आहेच, आपण त्याच्यात आपण माहीरच आहे. आपल्या नादाला तसंही कोणी लागत नाही. आणि जो गुळानं मरतो त्याला पॉयझन पाचता कशाला. आणि माझा दुसरा एक सल्ला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना किंवा सगळ्यांना आहे की मी असं म्हणतो की दोस्तही खानदानी पाहिजे आणि दुश्मनही खानदानी पाहिजे. उगीच दिवसभर कोणाच्या नादी लागत बसण्याचा अर्थ काय. रस्त्यावर जाणारे 10-12 दारुडे असे चालतात शिवाय देऊन टाकतील, मग त्याला भांडत बसत द्यायची. त्यामुळं हाती चले बाजार में कुत्ते भुके हजार. तुम्ही प्रगतीच्या दिशेने चालले की लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत, पण एक बाजू तुम्हाला नाव ठेवत असली तर दुसरे लोक तुम्हाला डोक्यावर सुद्धा घेणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं कोण काय म्हणते याचा विचार न करता माझ्या आयुष्यातला 22 वर्षाचा माझा अनुभव आहे. दिवस रात्र शिव्या घालणारे लोक अडचणीच्या काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, संकटाच्या काळात. त्यामुळे कोण काय म्हणतं याचा विचार करू नका. ही संस्था कशी मोठी होईल, अजून याच्या शाखा कशा वाढतील, आपल्या सोबतच्या पोरांना रोजगार कसा मिळेल आणि आपल्यामुळे 4 लोकांच्या चेहऱ्यावर हास्य कसं निर्माण होईल याचा प्रयत्न या माध्यमातून भविष्य काळामध्ये आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी एक धोरण ठरवलेलं आहे. बुलढाण्यामध्ये आमचा एक मित्रांचा ग्रुप आहे, विक्रांतला माहीत आहे. आमचं एक धोरण आहे, एखाद्यानं चहाचं दुकान नवीन टाकलं तर आम्ही त्याच्या दुकानावर चहा घ्यायला जातो, कारण ते नवीन आहे, त्याच्या पाठीमागं कोणी नाही. मग आम्ही त्याला असं फेमस करून टाकतो, मग जोपर्यंत दुसरं दुकान पडत नाही तोपर्यंत आम्ही याला फेमस करतो. हे चांगलं आहे की चहा घ्यायला जा. आपलं कर्तव्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं.
एखाद्याने कटिंगचं दुकान नवीन टाकलं की आम्ही त्याच्याकडे जातो, आम्ही लोकांना सांगतो लय भारी कटिंग करतोय, तिकडे चला. एखाद्याने नवीन शॉप टाकलं कपड्याचं, कुठलंही करू द्या, जो नवीन काहीतरी करतो आहे त्याला बळ द्या, त्याला पाठबळ द्या, नावं ठेवायचं काम करू नका, अशी माझी सगळ्यात मंडळीला विनंती आहे. आज मला अभिमान वाटतो की आज लग्नाची तिथी एवढी राजूभाऊ दाट आहे, पण एवढ्या दाट तिथीमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं ही जनता जनार्दन या ठिकाणी उपस्थित आहे. ही तुमच्या आयुष्याची सगळ्यांची कमाई आहे, लक्षात ठेवा. सावजी काकांनी सांगितलं त्या पद्धतीनं मी आता गाडीत कुठल्या गावात थांबलो ना, मला आम्ही रस्त्यात नागापूरला थांबलो, यायला उशीर झाला, लोक खूप मोठ्या संख्येनं जमले, एका लग्नात थांबलो होतो. मी माझ्या गाडीतल्या सहकाऱ्यांना सांगत होतो, या वकील साहेब वर या, या नरवाडे साहेब वर या, तुमच्याशी लय काम पडतं आमचं, या. वकिलाशिवाय काय आपला मिळत लागत नाही. सावजी काका म्हणतात तुमच्या सासऱ्यानंच आमचा मेळ लावला. सावजी वकील बुलढाण्याचे योगेश सौभाग्य बालाजी अर्बनचे अध्यक्ष, त्यांनी पण वर या, तुमचे मार्गदर्शन लागणार आहे. आता तुमचा मेळ सावजी वकिलांनी लावला, आता मा मेळ तुमची पोरगी लावून राहील. मी आम्ही बायको वकील करून घेतली ना, आता एवढ्या 100 केसेस म्हणजे कधी निपटाव द्या. इकडे हे आणि तिकडे ते, आता मेळ लावावा लागतो. तो मेळ लावत लावत डोक्यानं गेलो म्हणून इथं लोक आलो. ऋषांगी हुशार आहे, मी बायको वकील केली, त्यांनी त्याची बायको डॉक्टर केली, म्हणजे खाली नाहीच. आता डॉक्टर टाले साहेब वहिनीला शिकून काय करतात ते काही मला माहित नाही, पण तुम्ही बी काय मागे राहू नका, वकील करणार आहे का, पण मला विचारून करा. कारण वकिलासोबत लग्न करणं काही सोपं काम नाही, कारण ते जसं बाहेर कोर्टात वागतात तसे घरी बी वागतात. त्यामुळं पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की आपल्या स्वतःच्या बायकोला शिकवून त्यांना पुढे आणणं आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये फ्रीडम देणं, की नवीन पिढी खूप दिमाखाना करते आणि नवीन पोरांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तेच नोकऱ्या द्या. आणि सगळ्यात मोठा आपल्याकडचा प्रॉब्लेम काय काका, स्किल बेस नाही. माझ्याकडे 5,000 अर्ज आले असतील, माझ्या ऑफिसला नोकरी द्या, त्याला विचारलं टायपिंग येते का, ते नाही म्हणतं, ते कॉम्प्युटरवर टायपिंग येते का, येत नाही, नोकरी पाहिजे. माझं म्हणणं काय, स्किल बेस एज्युकेशन घ्या आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कुठंतरी जाऊन नोकरी करण्यापेक्षा तुम्ही 100 लोकांना नोकरी देऊ शकले पाहिजे असं काहीतरी तयार करा, जेणेकरून आणि हिंमत करा, रिस्क घ्यायला शिका. आपल्या पोरांचा प्रॉब्लेम काय, रिस्कच आपण घेत नाही आणि नो रिस्क नो गेम. करा तर प्रयत्न तर करा, एकदा फेल होईल, दोनदा फेल होईल, तीनदा फेल होईल, पण प्रयत्न तर करा. प्रयत्नच केला नाही तर मेळ लागणार नाही. त्यामुळं मी जास्त बोलणार नाही, उद्देशाचे डोस तुम्हाला देणार नाही, पण मला आनंद होतोय डोनगाव अर्बनच्या या स्थानांतर सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं. खरं तर कार्यक्रमाचा अध्यक्ष तुम्ही काकाला करायला पाहिजे होतं, ते ज्येष्ठ आहेत, माझ्यानंतर त्यांचं भाषण अपेक्षित होतं, तुम्ही जरा उलटा केला खेळ, पण ठीक आहे, आता पुढच्या वेळेस दुरुस्त करून घ्या, कारण ज्येष्ठांचा सन्मान दिला पाहिजे. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला खूप आवश्यक असतं नवीन पिढीला. आणि या सगळ्या मंडळीला सांगतो की डोनगाव अर्बनला तुमच्या मार्गदर्शनाची भविष्य काळामध्ये खूप गरज आहे. माझा या संस्थेमध्ये काही हातभार नाही, सगळ्यांना वाटत असेल हे या पोरांनीच केलं, यांनीच मार्ग शोधले. आम्ही फक्त जिथं हुकलं चुकलं असेल, जिथं धक्का लावायचा असेल तिथं लावायचा प्रयत्न केला, परंतु हे सगळं श्रेय या संचालक मंडळाचंच आहे, त्यात आमचं कुणाचं काही नाही, लक्षात ठेवा. फक्त जिथं अन्याय होतो तिथं अन्याय ज्याच्यावर होतो त्याच्या बाजूनं उभं राहण्याचं काम हे सातत्यानं गेल्या 22 वर्षापासून आम्ही करतो आणि ज्याचा वाली कुणी नाही त्याचा वाली होण्याचं काम आम्ही करतो आणि ते काम या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी करत आलो आणि भविष्यात सुद्धा करत राहणार आहे, हा शब्द या निमित्तानं देतो. डोनगाव अर्बनची भरभराटी हो अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. त्या वहिनींचं सुद्धा MBBS होऊन लवकर दवाखाना या ठिकाणी पडो, त्या पेशंटला सुद्धा या भागातल्या चांगला रिलीफ मिळेल अशी आशा व्यक्त करतो. आणि ज्यांनी डोनगाव अर्बनला सहकार्य केलं आतापर्यंत त्यांची मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जसं या पोरांना तुम्ही आजपर्यंत सांभाळलं तरुण मंडळीला, तसं भविष्यातही सांभाळा अशी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. हृदयामध्ये घेऊन मार्गस्थ होतो आणि होत असताना आयुष्यात आलेले संघर्ष, आयुष्यात आलेलं दुःख हे बघत ऋषांग भाऊंनी आपल्या परिस्थितीवर मात केली
अनेक वर्ष मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. अनेक वर्ष त्यांनी लोकांकडे काम केलं. अनेक वर्ष त्यांचं या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्र होतं. त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणी लोकांच्या हाताखाली काम केलं. पण त्या ठिकाणाहून जे काही चांगलं आहे ते वेचून त्याच्यामधून नेतृत्व कौशल्य गुण आपलं अंगीकारून त्याला डेव्हलप करून त्यांनी आपल्या डोणगाव शहरामध्ये काहीतरी नवीन विकासाची गंगा निर्माण झाली पाहिजे या हेतूने त्यांनी डोणगाव अर्बनची स्थापना केली. आणि आज आपण बघत आहोत की जिल्ह्यात नव्हे तर राज्यात डोणगाव अर्बन ही नामांकित बँक म्हणून सर्वत्र ओळखल्या जाते. याचं संपूर्ण श्रेय ऋषांग भाऊ आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना जातं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तो उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. मंचकावर उपस्थित सर्व सन्मान मूर्ती सुबोधभाऊ सावजी यांनी आज अक्षरशः उपवास घडत असताना सुद्धा आपल्याला इतका मोलाचा वेळ दिला. त्यांचं मार्गदर्शन दिलं ते खरंच अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन होतं. मला एक गोष्ट बोलायची आहे भाऊ की घरातल्या जुन्या लोकांनी सांगून ठेवलं आहे की दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकायला पाहिजे, बरोबर आहे. तर तसं आम्ही तुमच्या संघर्षामधून काही चांगल्या गोष्टी शिकलो. तुमचा 40 वर्षांचा संघर्ष, रवी भाऊंचा 22 वर्षांचा संघर्ष, आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यातले संघर्ष, होणाऱ्या चांगल्या गोष्टी, त्यांनी घेतलेले योग्य निर्णय, हे पाहून आम्ही शिकलो. असा एकंदरीत 60 वर्षाचा संघर्ष. आणि आमचा स्टाफ आहे, 20 मुलांचा स्टाफ आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातले 3 वर्ष अशी जरी पकडले तरी सुद्धा ते 60 वर्ष. म्हणजे ही एकंदरीत कालावधी जरी 3 वर्षाचा दिसत असला तरी सुद्धा या 3 वर्षाच्या मागे जवळपास 100 वर्षाची मेहनत ही आम्ही सगळ्यांनी मिळून घेतली आहे. अतिशय 24 तास रात्रंदिवस ध्यानी मनी फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे आमची पतसंस्था. त्यासाठी तिचा जो काही विकास करायचा आहे त्यासाठी करावी लागणारे कष्ट, मेहनत आणि तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन. त्यामुळे हा कालावधी जरी 3 वर्षाचा दिसत असला भाऊ तरी यामागे मेहनत खूप मोठी आहे. आणि ही सगळं आम्ही तुमच्याकडनं प्रेरणा घेतच शिकत आहोत. तर धन्यवाद. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे संयमही आम्ही यापुढे ठेवतोय. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही बघताय तसा खूप मोठ्या संघर्षातनं उभं राहतात. काही गोष्टी स्वतःची स्तुती म्हणून किंवा स्वतःच्या टीमची स्तुती म्हणून नाही सांगायचंय, पण एखादी गोष्ट जर का तुम्ही खूप मन लावून अतिशय ध्यास घेऊन जर का केली तर तिचे रिझल्ट्स मिळतात. रवी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे काही लोक त्रास द्यायचा प्रयत्न करतही असतील, परंतु माझ्या अनुभवानुसार जर तुमची नीतिमत्ता साफ असेल तर जितके लोक तुमच्या विरोधात असतात त्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक हे तुमच्या बरोबरीने उभे राहत असतात. याचा आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलाय मागच्या 3 वर्षांमध्ये. त्यामुळंच डोणगाव अर्बन पतसंस्था अतिशय खडतर मार्गातून येऊन सुद्धा अतिशय दिमाखानं आज इथे उभी आहे, मार्गक्रमण करते. तर यामध्ये फक्त आमची मेहनतच नसून तुमच्या सर्वांचं प्रेम सुद्धा आहे. कारण ते प्रेम दिसून येत आहे. जसे आमचे शिवराज भाऊ बिराजदार हे पुण्याला असतात, परंतु त्यांचं तिथून सुद्धा आम्हाला भरपूर मार्गदर्शन असतं. रवी भाऊ बुलढाण्याला असतात. जिथं कुठं आमची चूक होत असेल तर त्यांचं आमच्यावर बारीक लक्ष असतं. आमचा कान पकडून आम्हाला ते समजावून सांगतात की ही गोष्ट तुम्ही करा, ही करू नका, याप्रमाणे वाटचाल करा. आणि अशी बरेचशी मित्रमंडळी आहेत जे 24 तास आमच्या सोबत असतात. त्या सगळ्यांचं मार्गदर्शन असतं. तर हे 3 वर्षाचा कालावधी हा फक्त 3 वर्षाचा म्हणता येणार नाही, तर यामध्ये आपल्या सगळ्यांची मेहनत आहे, आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आहे. तुमच्या आयुष्याचा जो अनुभवाचा साठा आहे जो तुम्ही आम्हाला वेळोवेळी देत असता, तर हा तो कालावधी आहे. त्या कालावधीचं फळ आज हे आहे. त्यामुळं आम्ही जी काही इमारत उभी केली तर ही संस्थेची विश्वासार्हता वाढायला हवी. या संस्थेचा एक स्वतःची प्रॉपर्टी दिसायला हवी आणि हक्काचं स्थळ एक बँकेला मिळायला हवं. त्या दृष्टीनं आम्ही हे सगळं उभं केलं इथे. लवकरच आता आमच्या मॅडमचं MBBS सुद्धा झालं आहे. लवकरच हॉस्पिटल सुद्धा तुमच्या सेवेमध्ये, डोंगराळ वासियांच्या सेवेमध्ये इथं राहील. तर त्या सगळ्या गोष्टींना एकत्रितपणे आणण्यासाठी आणि वाढदिवस हे एक निमित्त होतं की वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश असा आहे की आपल्या सगळे जिवलग जे काही असतात, प्रेमाची मंडळी असतात, ते सर्व एकत्र येतात, त्यांच्या भेटी होतात, त्यांच्यासोबत बोलणं होते आणि त्यांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिकायला मिळतं. त्यामुळे हे लोक इथे एकत्र येणं म्हणजे हीच खरंच आयुष्याची खरी कमाई आहे. तुम्ही इतका वेळ इथे बसले शांतचित्तानं गरमीमध्ये हे सगळं सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकलं आणि प्रेम मनात ठेवून तुम्ही इथे थांबले, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. गेल्या 5-6 दिवसापासून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डोंगराव अर्बनची पूर्ण टीम सातत्यानं झटते आहे.
विशेष नामोल्लेख करावा असा डॉक्टर टाले साहेब यांनी प्रत्येक गावात जाऊन पत्रिका देणे, लोकांना इन्व्हाइट करणे, या कार्यक्रमाचं सगळं नियोजन हातात घेणे हे केलं. त्याबद्दल म्हणजे ते आम्हाला मोठ्या भावाप्रमाणेच आहेत. तर घरातल्या व्यक्तीचे आभार जरी मानायचे नसतील तरी सुद्धा एक आमचं कर्तव्य आहे ते. आणि त्यासोबतच सर्व संचालक मंडळ, सुबोधभाऊ आखाडे, प्रेमभाऊ चव्हाण, समीर सर आमचे यांनी सगळ्यांनी, तसंच आपले आमले मंडप डेकोरेशनचे प्रभाकरजी आमले यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे. आणि तुम्ही शांतचित्ताने इथे ऐकलं, बसले, आमच्यावर इतकं उदात्त प्रेम दाखवलं, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि शब्द देतो की आमचा संयम आम्ही कधी ढळू देणार नाही, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि बुलढाणा अर्बनच्या दिशेनं वाटचाल करत राहू. बघू कुठपर्यंत यश मिळते ते. धन्यवाद. मंत्री भूषणाचा इतिहास ज्यांनी घडवला ते माजी मंत्री